माझी मुलगी वेडी होती. ती दिवसभर इकडे तिकडे फिरत असे, त्यामुळे आम्हाला तिची खूप काळजी वाटत असे. एके दिवशी माझ्या पतीने वैतागून तिचे लग्न एका भिकाऱ्याशी लावून दिले. तो तिच्याशी लग्न करून तिला लांब घेऊन गेला आणि पुन्हा कधीही परत आला नाही. याबाबतीत आम्हाला काहीही माहीत नव्हते. बरेच वर्ष निघून गेले. आम्ही तिची वाट पाहत होतो, पण ते परत आले नाही. आणि त्या दरम्यानच माझ्या पतीला पॅरालिसिसचा झटका आला आणि तो अंथरुणावर खिळला. आता माझ्याकडे भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळे मीही भीक मागू लागली. एके दिवशी माझ्या पतीच्या गोळ्या संपल्या होत्या, त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये होते. त्या दिवशी मला कोणीही भीक दिली नव्हती, त्यामुळे मी वैतागली होती. त्याचवेळी कोणीतरी माझ्या हातावर 1000 रुपये ठेवले. जेव्हा मी वर मान करून पाहिले, तेव्हा मी आश्चर्यचकित झाली, कारण माझ्यासमोर मी खूप खुश होती. जेव्हा मी एका मुलीला जन्म दिला, माझ्यासोबत माझा पतीही खूप खुश होता, कारण मुलांमुळेच आपल्या आयुष्याला महत्त्व येते. पण तिच्या जन्मानंतर मी एक गोष्ट नोटीस केली होती की ती इतर मुलांसारखी रडत नव्हती आणि ती चंचलही नव्हती. ती खूप सुस्त होती. जेव्हा तिला शाळेत टाकण्याची वेळ आली, तेव्हाही ती तशीच होती. ती कोणत्याही गोष्टीत सहभाग घेत नव्हती. तिला जिथे बसवले त्याच जागेवर ती तासनतास बसून राहत होती. जेव्हा मी तिला डॉक्टरांकडे नेले, तेव्हा त्यांनी मला सांगितले की ती इतर मुलांसारखी नॉर्मल नाही. ती डोक्याने कमजोर आहे. हे ऐकून मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. मी तर या विचारानेच खचली होती, कारण तिच्यानंतर मला दुसरे अपत्यही झाले नव्हते. जसजसा वेळ निघत होता, तसतशी ती जास्त बालिशपणाने वागत होती. बघता बघता ती आता 17 वर्षाची झाली होती, पण तिचा मेंदू 6-7 वर्षाच्या मुलाच्या मेंदूसारखा काम करत होता. दिसायला माझी मुलगी खूप सुंदर होती, पण ती लहान मुलासारखी वागत होती. मला पूर्ण दिवस तिने अस्ताव्यस्त फेकलेला सामान आवरण्यात जात होता. बाहेर जाताना तिच्या अंगावर ओढणी दिली तर ती तीही फेकून देत होती. रोज दुपारी ती गल्लीतील मुलांसोबत क्रिकेट खेळायला घरातून निघून जात असे. 9-10 वर्षाच्या मुलांसोबत ती रोज खेळायला जात होती. मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती की ती लहान नाही, पण ती लहान मुलांसारखाच हट्ट करत होती. एके दिवशी मी तिला घेऊन बाजारात गेली. तिने मला आधीच सांगितले होते की मला खेळणे घेऊन दे. मीही तिला होकार दिला होता. बाजार करता करता माझ्याकडील सर्व पैसे संपले आणि खेळणे बघून ती लहान मुलासारखे खेळणे घेण्याचा हट्ट करू लागली. मी तिला समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला की माझ्याकडे पैसे नाहीत, मी तुला उद्या खेळणे घेऊन देईल, पण ती ऐकायला तयारच नव्हती. ती जोरजोरात ओरडू लागली आणि जमिनीवर पाय आपटू लागली. हे पाहून सर्वजण तिला हसू लागले. सर्व येणारे जाणारे लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते आणि हसत होते की एवढी मोठी मुलगी असे का करत आहे. बघता बघता तेथे बरेच लोक जमा झाले. ती समजत नव्हती आणि जोरजोरात रडत होती. त्यामुळे मी घेतलेला सामान परत केला आणि तिच्यासाठी खेळणे घेतले. त्या दिवशी भर बाजारात तिने खेळण्यासाठी तमाशा घातला. त्यानंतर मी तिला बाजारात घेऊन न जाता घरातच बंद करून जात होती. पण आता ती दिवसेंदिवस तरुण होत होती. कधीकधी ती भिंतीवर चढत असे, तर कधी झाडावर चढून फळे तोडत असे आणि त्या फळांनी गल्लीतील मुलांना मारत असे आणि त्यांना म्हणत असे की तुम्ही माझ्यासोबत का खेळत नाही. कधीकधी टेरेसवर जाऊन ती आकाशात पतंग उडताना बघत होती. एकदा तर पतंग टेरेसवरून पडले होते. हे पाहून ती पतंगाच्या मागे मागे जास्त वेडी झाली. मी किचनमध्ये काम करत असताना ती हळूच दार उघडून घराबाहेर गेली आणि ही गोष्ट मला माहीत नव्हती. जेव्हा मी किचनमधून बाहेर आले, तेव्हा ती मला दिसली नाही. मी तिला आवाज देऊ लागली, गौरी तू कुठे आहे? पण ती मला कुठेही भेटली नाही. जेव्हा मला घराचे दार उघडे दिसले, तेव्हा मला धक्काच बसला. मी धावतच बाहेर जाऊन तिला शोधू लागली. दुपारची वेळ होती, त्यामुळे कोणीही दिसत नव्हते. ते पाहून मला धडधड होऊ लागले आणि मी विचार करू लागली की ती कुठे गेली असेल. कधीकधी ती शेजारच्या मुलासोबत बॅट बॉल खेळायला जात असे, तेव्हा मी त्यांच्या घरी विचारपूस करण्यासाठी गेली. त्या मुलाच्या आईने दार उघडले. मी खूप घाबरली होती.
मी त्यांना विचारले की गौरी तुमच्या घरी आली आहे का? तेव्हा त्या मुलाची आई म्हणाली की नाही, ती इथे नाही. हे ऐकून जणू काही माझा श्वासच बंद झाला होता. मी त्या महिलेला म्हणाले की कदाचित तुमच्या मुलासोबत आतमध्ये खेळत असेल. ती म्हणाली की माझी मुलं तर झोपली आहेत. तेव्हा मी रडू लागली, कारण एवढ्या दुपारच्या वेळी उन्हात सर्व मुले आपापल्या घरी असतात आणि संध्याकाळी ते जरा बाहेर निघतात. माझी अवस्था वेड्यासारखी झाली होती. मी 4-5 जणांच्या घरी जाऊन विचारपूस केली, पण ती कुठेही नव्हती. ही गोष्ट आता मला सहन होत नव्हती. घरी येऊन मी रडतच माझ्या पतीला फोन केला. मला रडताना पाहून तेही काळजी करू लागले. गौरी कुठे गेली मला माहीत नाही, ती कुठेही सापडत नाही. हे ऐकून ते म्हणाले की मी घरी येत आहे आणि थोड्या वेळात ते घरी पोहोचले. घरी आल्यानंतर त्यांनीही गौरीला संपूर्ण गल्लीत शोधून काढले, पण ती कुठेही नव्हती. आता तर दुपारची संध्याकाळ झाली आणि संध्याकाळची रात्र झाली, पण तिचा कुठेही तपास लागला नाही. आम्ही या गल्लीत खूप आधीपासून राहत होतो, त्यामुळे आमची येथे खूप ओळख होती. त्यामुळे अनेक लोक काळजी करू लागले. कोणी म्हणत होते की तिला जाऊन आता बराच वेळ झाला आहे, त्यामुळे आपण पोलीस स्टेशनला कळवायला हवे. थोड्याच वेळात पोलीसही आले. माझ्या मुलीचा फोटो पाहून ते म्हणू लागले की जर तुमची मुलगी वेडी आहे तर तिला तुम्ही एका रूममध्ये बंद करून ठेवायला हवे होते. तिला काय समजते की ती कुठे जात आहे? आता तिला कुठे शोधावे? माझे हृदय खूप तुटत होते. मी असा विचार करत होते की तिला कुठून शोधून आणावे. रात्रभर आम्ही दोघांनी जागून काढली. आता तिला जाऊन 2-3 दिवस झाले होते, पण ती अजूनही परत आली नव्हती. 3 दिवसानंतर पोलिसांचा आम्हाला फोन आला आणि त्यांनी आम्हाला असे सांगितले की ते ऐकून आम्ही सुन्न झालो. आम्ही धावतच पोलीस स्टेशनला गेलो. ते आम्हाला एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. एका तरुण मुलीला बलात्कार करून रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते. जेव्हा आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो तेव्हा समोरच एका मुलीला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवले होते. तिला पाहून मला असे वाटले की आता सर्व काही संपले आहे. मी कशीबशी तिच्याजवळ पोहोचली आणि चादर उघडून पाहिले तर तिच्या चेहऱ्यावर चाकूने वार केले होते आणि गळाही कापला होता. हे पाहून मी मागे सरकली. त्या मुलीचा चेहरा ओळखू येत नव्हता. मी तिला पाहून ढसाढसा रडू लागली आणि म्हणू लागली की हे कोणते जग आहे की इथे लोकांना जराही दया येत नाही. पूर्वीच्या काळी जर मुलं हरवली तर लोक त्यांना घरापर्यंत पोहोचवायला येत होते, पण आज असे वाटत होते की माणुसकी हरवली आहे. ती माझी मुलगी नव्हती, पण तिला पाहून मला खूप वाईट वाटत होते. माहीत नाही लोक मुलींसोबत असे का करतात. आता मी जरा जास्तच अस्वस्थ झाली होती आणि माझ्या मुलीसाठी मी देवाला प्रार्थना करू लागली. पोलिसांनी फोन करून सांगितले की एक मुलगी रडतच त्यांना रस्त्यावर सापडली आहे. ती दिसायला तुमच्या मुलीसारखीच आहे, त्यामुळे तुम्ही येऊन तिला पहा. मी आणि माझा पती धावतच तिथे गेलो. 3 दिवसानंतर आमची मुलगी आम्हाला पुन्हा मिळाली होती, पण ती अशा अवस्थेत आम्हाला भेटली होती. तिला पाहून रडून रडून माझी वाईट अवस्था झाली होती. तिचे केस विखुरलेले होते आणि तिचे कपडेही फाटलेले होते. घाबरलेल्या अवस्थेत ती खुर्चीवर बसली होती. मला पाहून ती धावतच माझ्याजवळ आली आणि मला भेटून रडू लागली. ती रडता रडता पुन्हा पुन्हा त्या पोलीसकडे पाहत इशारा करत होती. मला असे वाटत होते की तिला काहीतरी सांगायचे आहे, पण ती त्या पोलीसवाल्याला पाहून शांत होत होती. तिला घेऊन आम्ही घरी आलो. घरी येऊन मी तिची आंघोळ घातली आणि कपडे बदलून दिले, तरीही ती रडतच होती. ती मला म्हणू लागली की आई, मी टेरेसवर पतंग उडताना पाहत होती आणि जेव्हा पतंग कापली गेली मी त्याला पकडण्यासाठी धावत होती. ते एका अंगणात जाऊन पडले आणि मी त्या घराचे दार ठोकले. दरवाजा एका तरुण मुलाने उघडला होता आणि गौरी त्याला म्हणाली की मला पतंग उडवायचे आहे. गौरीला पाहून त्याची नियत बदलली आणि तो तिला घरात घेऊन गेला आणि तिला म्हणू लागला की मी तुला पतंगही घेऊन देईल आणि चॉकलेट्सही देईल. हे ऐकून गौरी खुश झाली आणि त्याच्यासोबत घरात निघून गेली. तो तिला एका रूममध्ये घेऊन गेला आणि त्याने तिच्यासोबत जबरदस्ती केली. यामुळे ती घाबरली होती आणि तिने बाहेर जाण्यासाठी हट्ट केला.
त्या नालायक माणसाने तिचे दोघं हात बांधून दिले आणि ती जोरजोरात रडत होती. त्यामुळे तिच्या तोंडातही त्याने रुमाल टाकला. त्याने माझ्या मुलीची इज्जत घेतली आणि तिच्याकडे पतंग देऊन तिला घराबाहेर पाठवले. ती रस्त्यावर रडून रडून मला आवाज देत होती. तिचे कपडेही फाटलेले होते. ती रस्त्याने प्रत्येकाला सांगत होती की मला माझ्या आईजवळ सोडून द्या. बरेचसे लोक तिला घराचा पत्ता विचारत होते, पण तिला सांगता येत नव्हता. ती 3 दिवस इकडे तिकडे फिरत होती. कोणालाही तिच्यावर दया येत होती तर ते तिला खाण्यापिण्यासाठी देत होते. 3 दिवस ती फुटपाथवर झोपली आणि एके रात्री पोलीस येऊन तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. जेव्हा पोलिसांनी तिला पाहिले तेव्हा त्यांनी तिला ओळखले होते की ही तीच मुलगी आहे जिला तिचे आईवडील शोधत आहे. पण माझ्या मुलीला पाहून त्या पोलीसवाल्याचीही दानत खराब झाली. त्यानेही तिच्यासोबत जबरदस्ती केली. ती रडत होती, त्याच्या विनवण्या करत होती, पण त्याला तिची कीव आली नाही. आणि त्यानंतर तो तिला धमकी देऊ लागला की जर तिने कोणाला काही सांगितले तर तो तिचा जीव घेईन. तिला धाक दाखवून त्याने एका खुर्चीवर बसवले आणि त्यानंतर आम्हाला फोन केला. तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार मला सांगितला. तेव्हा मी ढसाढसा रडू लागली. जिथे रक्षा करणारेच आपले भक्षक होतात तिथे मुली सुरक्षित कशा राहू शकतील? आम्ही दोघं पती पत्नींनी शांत राहण्याचा निर्णय घेतला, पण आमच्यावरील संकटे तर आता सुरू झाली होती. काही दिवसानंतरच तोच पोलीसवाला आमच्या घरी आला आणि मला सांगू लागला की मी तिच्या अपराध्यांना पकडले आहे. तुमच्या मुलीला त्या अपराध्यांना ओळखण्यासाठी माझ्यासोबत पाठवा, कारण ती योग्य अपराध्यांची ओळख करू शकेल. तो आजही तिला विचित्र नजरेने पाहत होता. ते पाहून मला खूप भीती वाटली. मी सांगितलं की मला कोणावरही केस करायची नाही. त्या पोलीसवाल्याची वाईट नजर मी माझ्या मुलीवर पडू देण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. परंतु तो पोलीसवाला म्हणू लागला की तुम्ही लोक न्यायासाठी आम्हाला दिवस आणि रात्र पळवतात आणि जेव्हा आम्ही गुन्हेगार पकडून आणतो तेव्हा तुम्ही लोक म्हणतात की आम्हाला कोणावरही केस करायची नाही. आम्ही केस मागे घेतो. आता ही केस अशी संपणार नाही. तुम्ही या मुलीला आमच्यासोबत पाठवा जेणेकरून ती गुन्हेगाराला ओळखू शकेल. माझी मुलगी माझ्या मागे लपली आणि म्हणू लागली की मला या माणसासोबत जायचे नाही. हा माणूस मला मारून टाकेल. मी म्हणाली की जर आम्ही केस मागे घेतोय तर तुम्ही आम्हाला जबरदस्ती का करत आहात? पोलीस आमच्यावर ओरडू लागला आणि म्हणू लागला की प्रेमाने या मुलीला माझ्यासोबत आज रात्री पाठवून द्या, नाहीतर मी तिच्यावर चोरीचा आरोप लावून घेऊन जाईल. नाहीतर तुझ्या पतीवर कोणताही गुन्हा दाखवून त्याच्यावर केस करून त्याला जेलमध्ये बंद करून देईल. मला तुझी वेडी मुलगी पसंत आली आहे. आता हिला मी जेव्हा सांगेल तेव्हा तुला माझ्यासोबत पाठवावे लागेल, नाहीतर मी तुझ्या पतीला जेलमध्ये बंद करून देईल आणि मग मला तुझ्या घरी येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. त्याने माझ्या मुलीचा हात धरला आणि तिला त्याच्यासोबत घेऊन गेला. ती आई आई ओरडून रडू लागली, पण माझ्यात हिंमत नव्हती की मी त्याला थांबवू शकेल. मी विचार करत होती की कदाचित माझी मुलगी मरण पावली असती तर बरं झालं असतं, कारण की ती जे काही सहन करत होती ते सहनशीलतेच्या बाहेर होते. पोलीसवाला काही दिवसांनी केसच्या बहाण्याने आमच्या घरी यायचा आणि माझ्या मुलीला त्याच्या वासनेचा निशाणा बनवायचा. मी आणि माझा पती आम्ही दोघं खूप मोठ्या संकटात सापडलो होतो. आता मला समजले होते की लोक का पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट लिहिण्यासाठी जात नाही, कारण न्याय मिळणे तर दूरची गोष्ट आहे, पण पोलीसवालेच आपल्या मुलीची इज्जत रस्त्यावर आणून सोडतात. माझ्या मुलीची तब्येत खूप खराब झाली होती. मला तिच्याकडे पाहून खूप वाईट वाटत होते. माझ्याकडे एकच पर्याय होता, त्या पोलीसवाल्यापासून आपल्या मुलीला वाचवण्याचा. तो म्हणजे आमच्या घरासमोर एक तरुण मुलगा भीक मागत फिरत असे. मी त्या मुलासोबत माझ्या मुलीचे लग्न लावून दिले आणि तिला त्याच्यासोबत पाठवून दिले. एके दिवशी रात्री तो पोलीस माझ्या घरी आला व माझ्या मुलीबद्दल आम्हाला विचारू लागला. मी त्याला सांगितलं की मी माझ्या मुलीचे लग्न करून दिले आणि तिला तिच्या सासरी पाठवून दिले. तर तो रागातच माझ्याकडे पाहू लागला
आणि मला आणि माझ्या पतीला मारहाणही करू लागला आणि म्हणाला की मी आता तुम्हा दोघांना पाहून घेईल, तुमचे पुढे काय करायचे. आणि तो घरातून निघून गेला. नंतर कधीही तो पोलीस आमच्या घरी आला नाही. पण तो भिकारीही मला कधीच परत दिसला नाही. नाहीतर तो भिकारी रोज आमच्या घरी भीक मागण्यासाठी येत होता. मी आपल्या मुलीला त्या पोलिसापासून वाचवण्यासाठी काही न विचार करता माझ्या मुलीला त्या भिकारीच्या ताब्यात दिले होते. परंतु तो भिकारी कुठे गायब झाला होता काहीच कळत नव्हते. मी त्याला शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण तो मला कुठेच भेटला नाही. माझे पती मला म्हणाले की राहू दे, आता कुठे शोधू नको. आपण असं समजू की आपली मुलगी आपल्याला सोडून या जगातून निघून गेली आहे. काही महिने उलटून गेले. माझा पती आजाराने त्रस्त झाला होता. मीही वेळेच्या आधीच वृद्ध दिसू लागली होती. मला भास होऊ लागला की माझी मुलगी रस्त्यावर भीक मागत फिरत आहे. मी विचार केला होता की पोलिसापासून माझी मुलीची सुटका झाली की मी तिला परत माझ्या घरी घेऊन येईल आणि माझ्यासोबतच ठेवेन. परंतु तो भिकारी माझ्या मुलीला काय काम लावत असेल कोणास ठाऊक. असेही होऊ शकते की पैशाच्या लालसेपोटी त्याने माझ्या मुलीला कोणत्या श्रीमंत व्यक्तीला विकून दिले असेल. मी त्या विचारांमध्ये पूर्णपणे गुंतवून गेली होती. मला काहीच कळत नव्हते की काय करावे. मी त्या विचारातून बाहेर पडली नाही की तेवढ्यातच माझ्या पतीला पॅरालिसिसचा अटॅक आला. माझ्यावर तर जसा दुःखाचा डोंगरच कोसळला होता. कारण आमच्या घरात एकुलता एक कमवणारा व्यक्ती आज खाटेवर पडून होता. मी त्यांच्या उपचारासाठी माझे दागिनेही विकले. त्यांच्या काही दिवसाच्या पगारात आमचा उदरनिर्वाह होत होता. पण तो किती दिवस चालेल. माझे शिक्षणही झाले नव्हते, त्यामुळे मी कुठे कामही करू शकत नव्हती. एकीकडे मला माझ्या मुलीची चिंता वाटत होती, तर दुसरीकडे माझा पती आजाराने त्रस्त झालेला होता. मला काहीच कळत नव्हते की तो भिकारी माझ्या मुलीला कुठे घेऊन गेला आहे. मला माझ्या पतीने सांगितले होते की तू तुझ्या मुलीला विसरून जा, ती आता या जगात नाही असे समज. पण कदाचित माझ्या पतीची जी परिस्थिती होती तीही माझ्या मुलीमुळेच झालेली असावी, कारण तेही मला न सांगता मुलीबद्दलच विचार करत. त्यांचे तिच्यावर खूप प्रेम होते. तीही आपल्या वडिलांवर खूप प्रेम करत होती. जेव्हाही ते बाहेरून घरात आले तेव्हा ती त्यांच्या गळ्यात पडून प्रेमाने बाबा म्हणत त्यांच्याबरोबर जेवायला बसायची. माझ्या मुलीने 17 वर्षाच्या वयात खूप साऱ्या अडचणींचा सामना केला होता आणि आता ती कुठे असेल, काय करत असेल. माझे पती कोणाशीच काही बोलत नव्हते. नेहमी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. एके दिवशी ते झोपेतच मुलीचे नाव घेऊन ओरडू लागले. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून मीही उठून बसली. मी त्यांना विचारले की काय झाले तुम्हाला, तुम्ही असे का ओरडून उठले. तर ते म्हणू लागले की मला माझ्या मुलीची आठवण येत आहे, मी तिच्यापासून लांब राहू शकत नाही. त्यांचे बोलणे ऐकून मीही रडू लागली. काही दिवसांनी आमच्या घरात पैशांची कमतरता भासू लागली. मग मी विचार केला की मी घरातून बाहेर जाऊन काहीतरी काम करेल. मी नोकरी शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण कोणीही मला नोकरीवर ठेवले नाही. काही दिवसांनी फाटलेले कपडे घालून मी भीक मागण्यास सुरुवात केली. दिवसभरात माझ्याकडे एवढे तरी पैसे यायचे की आम्ही आमचा दिवसभराचा उदरनिर्वाह करू शकतो. एके दिवशी मी हॉस्पिटलच्या बाहेर भीक मागत होती, तेव्हा मला तोच पोलीसवाला दिसला. तो काही लोकांच्या मदतीने गाडीत बसत होता. त्याची तब्येत खालावली होती. जणू काही तो मोठ्या आजाराचा सामना करत होता. परंतु मला हे जाणून घ्यायचं होतं की त्याला काय झाले आहे. तो ज्या हॉस्पिटलमधून बाहेर आला मी त्याच हॉस्पिटलमध्ये गेली. मला त्याचे पूर्ण नाव माहीत होते. म्हणून मी रिसेप्शनला विचारले की त्या माणसाला कुठला आजार झाला आहे. ती नर्स सांगू लागली की त्यांना कॅन्सर झाला आहे. मी मनातल्या मनात विचार केला की अशा लोकांचे असेच हाल होतात, जे लोक दुसऱ्यांच्या आई बहिणीची इज्जत करत नाही. त्यांच्यासोबत असेच होते. म्हणून त्याला कॅन्सरसारखा मोठा आजार झाला. तो त्या आजाराला वैतागला होता. तो नेहमी देवाकडे प्रार्थना करायचा की मला लवकरच यापासून सुटका दे. पण देवालाही माहीत होते की तो किती क्रूर होता.
म्हणून देवाने त्याला या पृथ्वीतलावरच ही शिक्षा भोगण्यास भाग पाडले. मी नेहमी देवाला प्रार्थना करायची की आम्हाला झालेल्या त्रासाची शिक्षा देवा तू त्याला दे. पण आज समजले की देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि त्याला असा त्रास दिला की तो कधीच आयुष्यभर विसरणार नाही. मी हॉस्पिटलमधून बाहेर निघाली. माझ्या पतीच्या औषधीही संपल्या होत्या, पण माझ्याकडे औषध घेण्यासाठी पैसेही नव्हते. मी रस्त्याच्या कडेवर उभी राहून भीक मागत होती. तेवढ्यात एक मोठी गाडी आली व दरवाजाचा काच खाली करून एका मुलीने माझ्या हातात 1000 रुपये दिले. मी त्या मुलीचा चेहरा व्यवस्थित बघितला नाही, पण माझ्या मनातून तिच्यासाठी प्रार्थना येऊ लागली. मी लवकरच मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन माझ्या पतीचे औषध घेऊन घरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी मी परत त्याच रस्त्याच्या कडेवर भीक मागण्यासाठी उभी राहिली. तेव्हा तीच गाडी माझ्यासमोर येऊन थांबली. तेव्हा दरवाजाचा काच न उघडता दरवाजाच उघडला. त्या दरवाजातून जेव्हा ती मुलगी बाहेर उतरली तेव्हा तिला पाहून मला धक्काच बसला. कारण ती मुलगी कोणी नसून माझीच मुलगी होती. तिने मला मिठी मारली आणि म्हणू लागली की आई, तो भिकारी खरंच भिकारी नव्हता, तो एक प्रामाणिक पोलीस अधिकारी होता. तो भिकारीच्या वेशभूषेमध्ये गुन्हेगारांना रंगेहात पकडत होता. त्याला मी आधीपासूनच आवडत होती, म्हणून त्याने लग्नास होकार दिला. आमचे लग्न झाल्यावर त्यांची बदली दुसऱ्या शहरात झाली व त्यांनी मला ही गोष्ट तुम्हाला सांगण्यास नकार दिला आणि आम्ही दोघे दुसऱ्या शहरात निघून गेलो. काही दिवसांनी त्यांनी माझ्यावर उपचार सुरू केला आणि मी बरी झाली. मी खूप आनंदित आहे. मी तुला काही दिवसांपूर्वी पाहिले होते, पण आमची गाडी पुढे निघून गेली आणि त्यानंतर तू मला दिसली नाही. म्हणून आज मी परत या जागेवर आली आणि देवाकृपेने तू मला भेटली. मी माझ्या मुलीला माझ्यासोबत घरी घेऊन गेली. जेव्हा तिच्या वडिलांनी तिला पाहिलं तेव्हा त्यांचा आनंद गगनात भिडला होता. ते अत्यंत आनंदित झाले. काही दिवसांनी त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आणि मीही भीक मागण्याचे बंद केले. आज ज्या मुलीला आम्ही वेडी समजत होतो, आज त्याच मुलीमुळे आमच्या घराचा उदरनिर्वाह चालू होता. मित्रांनो, म्हणून गरीब लोक कधीच पोलीस स्टेशनची पायरी चढत नाही, कारण त्यांना माहीत असते की या ठिकाणी आपल्याला न्याय मिळणार नाही. परंतु याच पोलीस स्टेशनमध्ये असे काही अधिकारी पण असतात जे आपल्या देशावर जीवापेक्षा जास्त प्रेम करतात व आपले कार्य प्रामाणिकपणाने करतात. जर कधी आपल्यावर पोलिसांनी जबरदस्ती केली तर आपण उच्च अधिकाऱ्यांकडे त्यांची तक्रार करू शकतो. म्हणून कोणाला घाबरून न जाता आपण हिमतीने त्यांच्या विरोधात तक्रार करायला हवी. मित्रांनो, तुम्हाला कथेबद्दल काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.